श्री स्वामी समर्थ. आजपासून म्हणजे 28 डिसेंबर ते 30 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्र आहे. तुम्ही म्हणाल का शाकंभरी नवरात्र म्हणजे काय आहे? हे आम्ही कधी ऐकले नाही किंवा हे काय आहे? आणि ह्या नवरात्रीमध्ये पण आपल्याला काय आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे का? तर हो, बघा, आपण सगळ्या देवी ज्या आहे त्या एकच आहे आणि कुलदेवीची सेवा अमुक एक दिवसामध्ये झाली ना तर त्याचा लाभ आपल्याला खूप मिळत असतो. कुलदेवीची सेवा अमुक एक दिवशी झालीच पाहिजे आणि त्यातल्या त्यात हे जे आता शाकंभरी नवरात्र सुरू होणार आहे त्या दिवसामध्ये पण तुम्हाला थोडीफार जमेल तितकी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर शाकंभरी नवरात्र बघा, पाहायला गेले तर तशी 3 नवरात्र आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र. तर चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल. ते आपण त्या दिवसामध्ये सेवा करतो, सगळे काही करतो. पण शाकंभरी नवरात्र हे जे आहे ना, हे गुप्त नवरात्र समजलं जातं. पण हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, या नवरात्रीमध्ये जर आपण काही सेवा केली, काही जर ध्यान पूजा केली तर आपल्याला काय फळप्राप्ती होते. जो कोणी या नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतो, ध्यान करतो, जप करतो, आराधना करतो, सेवा उपासना करतो तर त्याला अक्षय पुण्यप्राप्ती होत असते. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या मनामध्ये काही मनोकामना पूर्ण करायची असेल, इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही आजपासून सुरू होणाऱ्या या शाकंभरी नवरात्रीच्या दिवसामध्ये नक्की सेवा करा. आणि मंगळवार आणि शुक्रवार जे आपण देवीचे दिवस मानले असतो ते, त्यामुळे तुम्ही बघा, या जसं नवरात्रीला आपण 9 दिवस सेवा करतो तसे करण्याची पण गरज नाही. ह्या दिवसामध्ये मंगळवार येतो आहे, शुक्रवार येते. तुम्ही या 2 दिवशी जरी देवीची आपल्या कुलदेवीचा कुलाचार केलात, त्याच्यानंतर कुलदेवीचा मान सन्मान केला तरी पण चालेल. कसं करायचं, काय करायचं, मी तुम्हाला सगळं सांगते. पण हे नवरात्रीसुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. अतिशय बघा, पौष महिनासुद्धा महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे तुम्हाला या नवरात्रीमध्ये देवीची साधी सोपी जमेल तेवढी सेवा करायची आहे. आता या नवरात्रीमध्ये तुम्ही म्हणाल तर आपण जसे शारदीय नवरात्रीमध्ये गट बसवतो वगैरे तसे काही पूजा करायची का? पूजा अगदी सोपी आहे. बघा, पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला तुम्हाला हे नवरात्र जे आहे तर ती सुरू होते, बरोबर. तर तुम्हाला आज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आराधना करायची आहे आणि माता शाकंभरीची तुम्हाला पूजा म्हणजे एकतर फोटो ठेवा. मूर्ती तर बऱ्याचशा लोकांकडे नसते. ज्याची शाकंभरी देवीची कुलदेवी आहे त्यांच्याकडे त्यांचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल. पण तुमच्याकडे बघा, शाकंभरी देवीचे फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजा करा, नसेल तरी चालेल. फक्त तुम्हाला सकाळी उठून देवपूजा करायची आहे, गणपती बाप्पांची आराधना करायची आहे, शाकंभरी देवीचे स्मरण करायचे आहे, मनोमन स्मरण करायचे आहे. फोटो असेल तर तुम्ही फोटो पण हे ठेवू शकतात. त्याच्यानंतर फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. आणि या देवीची एक कथा पण आहे. त्या देवीची कथा पण आहे. तर देवी का शाकंभरी नाव पडलं आहे ते पण मी पुढे सांगते. तर देवीला तुम्हाला ताजी फळे, हंगामी भाज्या, त्यांच्यानंतर याही गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या असतात. प्रसादामध्ये बघा, खीर, पोळी किंवा साधं फळ अर्पण केलं, खडीसाखर अर्पण केली, मिठाई अर्पण केली, असा नैवेद्य अर्पण केला तरी चालतो. तुम्ही कमीत कमी आजच्या नवरात्रीमध्ये नवरात्र सुरू होते आजच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी देवीला नैवेद्य अर्पण करा. खूप महत्त्वाचे हे दिवस आहे. जसं नवरात्रीमध्ये बघा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, तसं तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरी सुद्धा चालेल. ते शाकंभरी देवीचं नवरात्र आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ तरीसुद्धा चालेल, तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही देवीची ओटी, तुमची कुलदेवीची किंवा जवळपास इतर कुठे देवीचं मंदिर असेल तर त्याची तुम्ही ओटी भरू शकतात. तुमच्या यथाशक्तीने ते
खणा नारळाची ओटी 11 रुपये. अगदी साधी सोपी तुम्ही ओटी, म्हणजे फार अगदी काही नाही आहे. तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ, त्यांच्यानंतर आपले घरचा तांदूळ किंवा गहू यांतर 11 रुपये अशी तुम्हाला देवीला गजरा असं तुम्ही साध्या पद्धतीने देवीची तुम्ही ओटी भरू शकतात.